मित्रांनो, भटकंतीच्या या डायरीमध्ये आज आपण जाणार आहे नरसोबाची वाडी. हे तीर्थक्षेत्र कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोडतं. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यामध्ये असणारे हे ठिकाण नरसोबाची वाडी म्हणून ओळखलं जातं. नरसोबाची वाडी हे महाराष्ट्रातील अत्यंत प्रसिद्ध आणि पवित्र तीर्थक्षेत्र आहे. हे ठिकाण दत्त संप्रदायातील भक्तांसाठी विशेष महत्त्वाचे मानले जाते. श्री नरसिंह सरस्वती यांनी या ठिकाणी दीर्घकाळ वास्तव्य केले अशी त्यांची श्रद्धा आहे. त्यामुळे देशभरातून हजारो भाविक या ठिकाणी दर्शनाला येतात. येथे असणारे शांतमय वातावरण, पवित्र नदींचा उगम, घाट यामुळे हे ठिकाण धार्मिक तसे ऐतिहासिकदृष्ट्या खूप महत्त्वाचे मानले जातात. चला तर आपण या ठिकाणचे दर्शन घेऊया. या ठिकाणी तुम्ही गेल्यानंतर या पवित्र क्षेत्रामध्ये जाताना अनवाणी पायाने जावं लागतं. घाट उतारून खाली दर्शनासाठी जावे लागतं. नरसोबाची वाडी हे गाव कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यामध्ये मोडतं. हे ठिकाण श्री कृष्णा नदी आणि पंचगंगा नदीच्या ठिकाणी असल्यामुळे खूपच प्रसिद्ध आहे. या ठिकाणी अशा लाईनमध्ये लावून आपण काही वेळात दर्शन घेऊ शकतो. पावसाळ्यामध्ये हे ठिकाण पूर्णपणे पाण्याच्या खाली गेलेलं असतं, पण सद्यस्थितीला हे ठिकाण पाण्याची पातळी गेल्यामुळे आपण ठीकठाक दर्शन घेऊ शकतो. इथे असणारे काही प्राचीन मंदिरे जी की 12व्या शतकाच्या आसपास आहेत असाही उल्लेख आपल्याला दिसून येतो. पादुकांचे दर्शन तुम्ही घेऊन घ्या. शांतमय असं वातावरण इथे गेल्यानंतर एक आल्हाददायक ऊर्जा आपल्याला भेटून येते. एकदम भक्तिभावाने दत्त संप्रदायातील सर्व श्लोक या ठिकाणी येतात. आपल्या अडीअडचणी देवासमोर मांडतात. मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी गेल्यानंतर या काही वेगळ्याच पॉझिटिव्ह एनर्जीचा फील करून घ्याल. सर्व समूहातील लोक जणू काही दत्त संप्रदायाच्या भक्तिभावामध्ये लीन झालेले असतात. वेगवेगळ्या प्रकारची शांती तसेच संयम ह्या गोष्टींसाठी या ठिकाणी लोक जातात. येथे असणारा पवित्र घाट, या ठिकाणी असणारी बाकी मूर्ती याचंही आपण दर्शन घेतलं पाहिजे. श्री प्रभू रामांचे हे मंदिर जवळपास 12व्या शतकातील आहे असं मानलं जातात. इथे असणाऱ्या काही प्राचीन मूर्ती ज्या की 16व्या शतकातील मराठा साम्राज्यातील लेखामध्येही आढळतात. नरसोबाची वाडीचा इतिहास दत्त संप्रदायाशी निगडीत आहे. दत्त संप्रदायातील दुसरे अवतार मानले जाणारे श्री नरसिंह सरस्वती यांनी सुमारे 12 वर्ष या ठिकाणी वास्तव्य केले. या काळात त्यांनी ध्यान, तपश्चर्या आणि भक्तांना उपदेश दिला. या ठिकाणी त्यांनी अनेक भक्तांचे दुःख दूर केले आणि अनेक चमत्कार घडवून आणले अशी आख्यायिकाही सांगितली जाते. त्यामुळे दत्त भक्तांसाठी हे अत्यंत पवित्र ठिकाण आहे. नरसोबाची वाडी येथे मुख्य मंदिरात श्री नरसिंह सरस्वती यांच्या पादुका आहेत. या पादुका अत्यंत पवित्र मानल्या जातात. भक्त येथे येऊन पादुकांचे दर्शन घेतात आणि पूजा करतात. मंदिरात दररोज सकाळी काकड आरती, दुपारी महापूजा, संध्याकाळी आरती केली जाते. त्यामुळे परिसर एकदम भक्तिमय आणि शांतमय असतो. नरसोबाची वाडी हे ठिकाण नदीकाठी अत्यंत सुंदर आणि पवित्र घाट आहेत. यामुळे मराठा काळातील याची बांधणी आपल्याला आल्हाददायक वाटते. या ठिकाणच्या बांधणीमध्ये अहिल्याबाई होळकर यांचाही या घाटाच्या बांधणीमध्ये हातभार आहे असं दिसून येतं. दत्त संप्रदायातील भक्तांसाठी नरसोबाची वाडी अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र आहे. येथे जाऊन स्नान, पूजा आणि पादुकांचे दर्शन घेतल्याने पाप नष्ट होतात अशी ही मनोकामना आणि श्रद्धा आहे. नरसोबाची वाडी येथे अनेक धार्मिक उत्सव मोठ्या प्रमाणात केले जातात. त्यामुळे दत्त जयंती, गुरुपौर्णिमा, रामनवमी तसेच नरसिंह सरस्वती पुण्यतिथी ह्याही गोष्टी केल्या जातात. नरसोबाची वाडीशी